नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गोड शंकरपाळी। तर बनवायला सुरुवात करूया। इथे घेतलेला आहे मी 1 किलो मैदा। तर वाटीच्या प्रमाणात आपण मोजून घेऊया। तर मी छानपैकी आधी चाळून घेतलेला आहे। तर हे 1 वाटी आणि हे 2 3 नच घ्यायचा आहे आपल्याला। यामध्ये ही 4 वाटी आणि तर मी हे सगळं साहित्य या वाटीने मोजून घेतलेलं आहे। तर 5 वाटी मैदा भरलेला आहे आणि वजनी म्हणसाल तर 1 किलो आहे। तर याच वाटीने आपल्याला तुपाचं माप घ्यायचं आहे। तर वजनी म्हणसाल तर मी 250 ग्रॅम वनस्पती तूप घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही तूप वापरू शकता। हे बघा, इथं तूप घेतलेलं आहे। हे छान आपल्याला कडकडीत करून घ्यायचं आहे आधी। आणि याच वाटीने त्याचं माप घेणार आहे मी। 1 वाटी तूप वापरणार आहे। तर आधी तूप गरम करून घेऊया। तर इथे बघू शकता आपलं तूप छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। आणि हे कडकडीत गरम असं आपण मैद्यावर त्या पिठावर आता तूप घालणार आहोत। तर हे कडकडीत तूप आपण आधी वाटीमध्ये घालूया। की वजनी याच वाटीने घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी। आणि हे कडकडीत मोहन यावर घालायचं आहे। आणि आधी चमच्याच्या साहाय्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। उरलेलं थोडंसं तूप आपलं ते सुद्धा आपण यावर घालूया। हे वजनी 250 ग्रॅम आहे। 1 किलोला 250 ग्रॅम तूप परफेक्ट आहे। आणि छानपैकी याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। आणि नंतर आहे आता असं हाताच्या साहाय्याने आपण एकजीव करून घेऊया। थोडं हलकसं गरम लागते ते हाताला, पण हाताला सोसते। तर सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हाताच्या साहाय्याने। तर हाताच्या साहाय्याने आपलं सगळीकडे असं एकजीव करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि असा घट्ट गोळा बनतो म्हणजे आपण समजून जायचं की आपलं प्रमाण परफेक्ट आहे। तर यावर आपण घालूया आता पिठी साखर। तर मी याच वाटीने 1 वाटीभर पिठी साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि ही पिठी साखर आता आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे। तर याला पिठी साखर घालून आपण एकसारखं 2 ते 3 मिनिटं असं मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी हाताच्या साहाय्याने। यावर आता आपण थोडंसं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत। तर तुम्ही इथं दूध सुद्धा वापरू शकता, पण मी इथं पाणी वापरणार आहे। तर इथं मी पाणी नॉर्मल रूम टेम्परेचरचंच वापरत आहे। अतिशय गार पण नाही आणि गरम पण नाही आहे। तर आपल्याला पीठ असं घट्टसर मळायचं आहे। तर पाणी चमच्याच्या साहाय्याने वापरूनच तुम्ही तसा पीठ मळा। एकदम टाकल्यास पातळ होऊ शकते हे, कारण की यामध्ये पिठी साखर असल्यामुळं हे जास्त पाणी लागत नाही। हे याला लगेच पाणी सुटते। तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। मी हे पीठ 5 ते 7 मिनिटं छानपैकी असं मळून घेतलेलं आहे। आणि या ग्लासाने मी अर्धा ग्लासाला 2 चमचेवर इतपत पाणी वापरलेलं आहे। तर आपण छानपैकी याचे गोळे बनवून घेऊया। तर अशा प्रकारे आपण उंडे बनवून घेतलेले आहेत। तर आपण लाटून याची शंकरपाळी कशी बनवायची ते बघूया। तर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर मी आधी पोळी लाटून घेतलेली आहे।
आणि साईडचं कट केलेलं आहे आणि अशा प्रकारे आता याच्यावर काप पाडून घेत आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आकार द्यायचा ते तुम्ही देऊ शकता। आणि आपले शंकरपाळे लाटून कापून होईपर्यंत मी तर तेल तापवायला ठेवलेलं आहे, तर ते छानपैकी असं तापून घेऊया आपण तेल। तर कापलेले असे काप हे एका प्लेटीत असे टाकून घेऊया। काप आपण एका प्लेटीमध्ये टाकून घेऊया। तर अशा प्रकारे आपण एका प्लेटीत सगळे काप कापून तर अशा प्रकारे पोळी लाटून घेतलेली आहे मी। आणि साईडचा आपल्याला असं कट करायचा आहे आणि त्यानंतरच काप पाडायचे आहेत। हे बाजूला करून घेऊया आणि छान असे काप पाडून घेऊया। तर ही जाडी इथपर्यंत असं आपल्याला जाड ठेवायची आहे चपाती, तुम्ही बघू शकता, म्हणजे जेव्हा ते तळल्या जातील तेव्हा छान फुगतील। तर तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे आहे। अगदी कडकडीत तेल तापलेलं असलं तरीही मीडियम गॅसवरच आपल्याला ही शंकरपाळी तळायची आहे, नाहीतर कच्चे राहण्याची शक्यता असते आणि छान फ्राय होत नाही। तर आपण तर इथं बघू शकता किती छान असे हे फ्राय होत आहे। तर इथं बघू शकता आपली शंकरपाळी छानपैकी अशी फ्राय झालेली आहे। तर अशाच प्रकारे आपण सगळे शंकरपाळी तळून घेऊया। तर इथे बघू शकता आपली शंकरपाळी किती छान झालेली आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही पण तळून बघा आणि करून बघा। हे आपल्याला मीडियम गॅसवर फ्राय करायचे आहेत, हाय फ्लेमवर केल्यास जळतात आणि आतमधून कच्चे सुद्धा राहतात, छानपैकी फुगत नाही, खुसखुशीत होत नाही। तर अशाच प्रकारे आपण सगळी शंकरपाळी बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता कलर पण एकदम सुरेख आलेला आहे। तर तयार आहेत आपली शंकरपाळी। कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत आणि छान लेयर्स आलेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। मी अशाच पद्धतीने बनवते। काही वेळा काही जण काय करतात की तर तूप साखर हे आधीच गरम करून घेतात आणि नंतर मग त्यामध्ये जेवढं पीठ बसते तेवढंच बसवतात आणि उरलेलं पीठ बाजूलाच राहून जातं। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने वापरल्यास तुमचं पीठ उरणार नाही आणि तुम्हाला जेवढ्या पिठाच्या बनवायच्या तेवढ्या बनवू शकता, म्हणजे इथं बाजूला ठेवण्याची गरज पडत नाही आणि अतिशय अशी खुसखुशीत अशी शंकरपाळी होते, अजिबात तेलात विरघळत नाही किंवा फुटत नाही। तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा। तुम्ही बघू शकता किती छान अशा लेयर्स आलेल्या आहेत ते आणि बिस्किटासारखी अशी अतिशय खुसखुशीत झालेली आहे आपली शंकरपाळी। तर तुम्ही नक्की बनवून बघा। नवीन असाल तर लाईक करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। कशी वाटते माझी रेसिपी हे नक्की कमेंट करून सांगत जा।